नमस्ते, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या एका नव्या ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही आहे आता सोलापूरमध्ये कुंदा नाका परिसरातील महिला हॉस्पिटलच्या रोडला. तिथे आम्ही थांबण्याचं कारण एकच आहे की आम्ही ती बिर्याणी बनवायला टाकलेली आहे. ती बिर्याणी आम्ही घेऊन जाणार आहे रामलिंगला. रामलिंग मध्ये हेडशी या ठिकाणी, आणि तिथं धबधबा चालू झालेला आहे. तर तिथं आम्ही जाणार आहे. ही छोटीशी एक ट्रिप मध्ये मी पुढे तुम्हाला कळवेल. आपल्या सततच्या कामातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया. मेडिकलमध्ये न सांगता सोलापूर पासून 87 किलोमीटर असणारे हे रामलिंग. रामलिंग हे ठिकाण निसर्गरम्य आणि शांत आहे. या शांततेचा आनंद घेण्यासाठी आम्ही 6 मित्र निघालो होतो रामलिंगकडे. सोलापूर तुळजापूर हायवे म्हणजे काही विषय आहे का? सुंदर असा प्रवास, सुंदर असा रोड. प्रवास हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात नक्कीच प्रवास करत असतो. गाईज, तर आता तामलवाडीचा टोल नाका आम्ही जस्ट क्रॉस केला आणि इथं नाश्त्याला थोडस थांबून, ऊन भयंकर असं लागत आहे आणि इथून जस्ट पुढे नाश्ता करून निघणार आहे थोड्याच वेळात. उन्हातानात मिसळपाव खाऊन आम्ही 6 मित्र निघालो पुढच्या प्रवासासाठी. प्रत्येक वळणावर नवा नजारा दिसत होता. खाली दरीत चमकणारे तलाव, तर वर ढगांमध्ये हरवलेले डोंगर रांगा आणि त्यावर उभ्या असलेल्या प्रचंड मोठ्या पवनचक्क्या पाहून मन अगदी भारावून गेले. आणि रोडच्या बाजूला असलेले हे मंदिर जणू काय आम्हाला बोलवतच होते. जास्त टाइम न घालता आम्ही सगळे गेलो डायरेक्ट मंदिराकडे. वरून व्ह्यू तर खूपच सुंदर दिसत होते. वरी थोडीशी फुल लावून मस्ती करून आम्ही निघालो पुढे रामलिंगच्या दिशेने. थोडस पुढे गेल्यावर रोडच्या बाजूनेच जाताना आम्हाला दिसतो एक भला मोठा पक्ष्यांचा थवा. आणि अनएक्सेप्टेडपणे मध्ये आम्हाला पाऊस लागला आणि पावसात न भिजता आम्ही पावसाचा आनंद घेतला. आणि भूक तर खूपच लागली होती. जेवण तर आणलंय, बिर्याणी, भूक तर लागली आहे. आता देणार आहे नुसतं दणका. काय म्हणतो रोहन? बिर्याणी भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री हॉटेल भाग्यश्रीचं तर नाही, पण बनवून नेलेली बिर्याणी मात्र खूपच छान झाली होती. हे असं बिर्याणीवर ताव मारून रोडच्या बाजूलाच बसून जेवायचा आनंद, वा 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 वा. आता जेवण वगैरे झालेलं आहे. इथून आता डायरेक्ट रामलिंगला जाणार आहे आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा आहे. चला. प्रवास पुढे सुरू झाला. हळूहळू जंगलाची सुरुवात झाली. वळणावळणाचा रस्ता, दोन्ही बाजूला दाट झाडी आणि हिरवीगार टेकड्या. सगळं दृश्य अगदी सुंदर होतं. खरंच निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य आहे. एडशी रामलिंग हे धाराशिव जिल्ह्यातील एक वन्यजीव अभयारण्य आहे. त्याची स्थापना 1997 साली झाली आहे. हे अभयारण्य 22.38 किलोमीटरवर पसरले आहे. या अभयारण्यात लांडगा, हरिण, माकड, मोर यांच्यासारखे प्राणी पाहायला मिळतील. रामलिंगच्या जवळ आल्यावर वातावरणात थोडीशी थंडी आणि प्रसन्नता जाणवली. गॉगल घ्यायचा, गॉगलला बघायला रामलिंग देवस्थान हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एडशी गावाजवळ असलेले एक प्रसिद्ध आणि पूजनीय शिव मंदिर आहे. हे मंदिर
12व्या शतकातील असून ते चोल काळात बांधले गेले असावे असा अंदाज आहे. असे मानले जाते की मंदिरात एक घंटा आहे जी एकदा वाजवल्यावर 108 वेळा प्रतिध्वनित होते. अशी फक्त 2 घंटे जगात आहेत. त्यापैकी एक येथे आणि दुसरी काशीमध्ये आहे. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे जास्त गर्दी असते. मंदिराकडूनच रामकुंडाकडे जाताना तुम्हाला फूड स्टॉल दिसतील. बाजूलाच रामलिंगचा धबधबा आहे. हा फक्त पावसाळ्यात चालू असतो. फुल ऑन मस्ती गाईज. तर गाईज फायनली आम्ही धबधब्याला आलो.